श्री स्वामी समर्थ. उद्या शनिवार. प्रत्येक आईने रात्री 9:30 ते 12च्या दरम्यान आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करा हा एक गुप्त उपाय. नमस्कार माझ्या लाडक्या मातांनो, भगिनींनो आणि माझ्या स्वामी भक्तांनो. उद्या शनिवार, शनिदेवाचा दिवस. पण हा शनिवार इतका प्रभावी आहे, इतर शनिवारांसारखा नाही. उद्या एक असा योग जुळून येत आहे जो तुमच्या मुलांच्या आयुष्यातून अंधार दूर करून प्रकाशाची वाट दाखवू शकतो. आई म्हणून आपल्याला नेहमी एकच काळजी असते, माझ्या मुलाचं करिअर कसं होईल, त्याला कोणाची नजर तर लागणार नाही ना, त्याच्या प्रगतीत अडथळे काय येत आहेत. जर तुमचं मूल वारंवार आजारी पडत असेल, त्याचं अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा त्याला यश मिळताना खूप कष्ट करावे लागत असतील, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला अशा एका गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे जो तुम्हाला उद्या शनिवारी रात्री 9:30 ते 12च्या दरम्यान विशिष्ट वेळेतच करायचा आहे. ही वेळ का महत्त्वाची आहे आणि अशी कोणती एक गोष्ट आहे जी अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, मी तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अर्धवट माहिती कधीच फलदायी ठरत नाही. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मातांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये आत्ताच ओम शनैश्चराय नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने तुमच्यावर देवाची कृपा होऊ शकते. मातांनो आणि मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की काही मुलं खूप हुशार असूनही ऐनवेळी मागे का पडतात, किंवा घरात सगळं असूनही मुलांच्या वागण्यात चिडचिडेपणा का येतो. आपण म्हणतो नशीब साथ देत नाही, पण हे नशीब म्हणजे दुसरं काही नाही, ग्रहांची चाल असते. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत. ते फक्त शिक्षा देत नाही, तर ते जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा रंकाचा राजा करतात. उद्याची जी वेळ आहे ती सांगते. रात्री 9:30 ते 12 या काळात शनिदेवाच्या शक्ती अत्यंत सक्रिय असतात. या 2.5 तासांचा जर एका आईने आपल्या मुलांसाठी अंतःकरणातून एक छोटासा विधी केला, तर शनिदेवाची 7.5 असो किंवा 15 याचा प्रभाव शून्य होतो. मी जो उपाय सांगणार आहे तो मी स्वतः अनुभवलेला आहे. अनेक मातांनी हा उपाय करून आपल्या मुलांच्या आयुष्यात चमत्कार पाहिले आहेत. पण सावधान राहा, हा उपाय करताना काही नियम पाळावे लागतात, अन्यथा याचा प्रभाव मिळत नाही. ते नियम कोणते ते जाणून घेण्यापूर्वी जाणून घेऊया शनी देवाचा या वेळेचा संबंध काय. आता नीट लक्ष देऊन ऐका. उद्या शनिवारी रात्री 9:30 वाजता तुम्हाला हा उपाय सुरू करायचा आहे. तुम्हाला काय हवे आहे ते फक्त एका छोटीशी गोष्ट जी तुम्हाला स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे, ती म्हणजे काळी मिरी आणि मोहरीचे तेल. काय करायचे आहे सांगते, ऐका. रात्री 9:30 नंतर स्नान करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून स्वच्छ कपडे परिधान करा. एका छोट्या मातीच्या पंटीत मोहरीचे तेल घ्या, त्यात काळ्या मिरीचे 5 दाणे टाका आणि ही पंटी प्रज्वलित करा. जर घरात मंदिर असेल तर तिथे, नसेल तर घराच्या पश्चिम दिशेला तोंड करून ठेवा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या मुलाचे नाव घेऊन मनातल्या मनात शनिदेवाची प्रार्थना करा. ती एक गोष्ट जी अर्पण करायची आहे. तुम्हाला एक छोटा निळा किंवा काळा कपडा त्याचा तुकडा घ्यायचा आहे. त्यात चिमूटभर काळे तीळ आणि एक लोखंडी खिळा ठेवायचा आहे. ती पोटली आपल्या मुलांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. तुम्हाला वाटेल की हे तर साधे आहे, पण ही पोटली ओवाळताना तुम्हाला एक विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे जो या उपायाला प्रचंड शक्ती देतो.
तो मंत्र म्हणजे ओम प्राम प्रीम प्रो सहा शनिश्चराय नमः. हा मंत्र म्हणत असताना तुमच्या मुलाच्या आजूबाजूला असलेली सर्व नकारात्मक ऊर्जा त्या पोटली शोषली जाते असा भाव ठेवा. मातांनो, हा उपाय केल्यावर ती पोटली रात्री घराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. लक्षात ठेवा 9:30 ते 12 हीच वेळ का? कारण शास्त्रानुसार या काळात शनी होरा आणि रात्रीचा प्रहर शनिदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत तीव्र मानला जातो. हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका. पूर्ण शांततेत आणि श्रद्धेने करा. तुमचं मूल तुमच्याजवळ नसेल, उदाहरणार्थ बाहेरगावी शिकायला असेल, तर त्याचा फोटो समोर ठेवून हा उपाय करा. तरीही त्याचे फळ त्याला नक्की मिळेल. अनेकांना वाटतं हे अंधश्रद्धा आहे, पण ही श्रद्धा आहे. एका आईच्या प्रार्थनेत इतकी ताकद असते की ती प्रत्येक देवालाही प्रसन्न करू शकते. तेव्हा विज्ञानाचे मार्ग संपतात, तिथे अध्यात्माचे मार्ग सुरू होतात. शनिदेव हे कर्माचे कारक आहे. विद्यार्थी दशा असो वा नोकरी व्यवसाय, शनिदेवाच्या कृपेशिवाय स्थैर्य आणि यश मिळणे कठीण असते. विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत प्रभावी 10 उपाय सांगते, ऐका. अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी हे उपाय नक्की करावे. 1. सूर्यप्रकाशात बसून अभ्यास करणे. शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहे. सकाळी लवकर उठून कोवळ्या उन्हात बसून किंवा पूर्वेकडे तोंड करून 10 मिनिटे ओम शनिश्चराय नमः मंत्राचा जप केल्याने बुद्धी तल्लख होते. 2. गरजू विद्यार्थ्यांना मदत. शनिवारी जुनी पुस्तके, वह्या किंवा काळी शाई असलेले पेन गरजू विद्यार्थ्यांना दान करावीत. यामुळे शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात आणि अभ्यासातील अडथळे दूर होतात. 3. मोहरीच्या तेलाचा दिवा. शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. जर शक्य नसेल तर घरी शनिदेवाच्या फोटोसमोर दिवा लावून हनुमान चालीसा वाचावी. हनुमानाची भक्ती करणाऱ्यांना शनिदेव कधीच त्रास देत नाही. 4. काळ्या वस्तूंचा वापर टाळणे. परीक्षेच्या दिवशी किंवा महत्त्वाच्या मुलाखतीला जाताना गडद काळे कपडे घालणे टाळावे. त्याऐवजी निळ्या रंगाचा वापर करावा. 5. शिस्त आणि स्वच्छता. शनिदेव हे शिस्तीचे भोक्ते आहे. जो विद्यार्थी आपले अभ्यासाचे टेबल स्वच्छ ठेवतो आणि वेळेचे पालन करतो त्याला शनीची सदैव साथ मिळते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रभावी उपाय सांगते, ऐका. करिअरमध्ये प्रगती, बढती आणि ऑफिसमधील राजकारणापासून वाचण्यासाठी हे उपाय करावेत. 6. शनिवारी छाया दान करणे. एका वाटीत मोहरीचे तेल घ्या, त्यात स्वतःचा चेहरा पहा आणि ते तेल शनी मंदिरात दान करा. याला छाया दान म्हणतात. यामुळे नोकरीतील संकटे दूर होतात. कामगारांचा सन्मान. तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींना, शिपाई, सफाई कामगार, ड्रायव्हर, जे कोणी असतील असे, कधीही दुखवू नका. शनिवारी त्यांना काहीतरी गोड खाऊ घाला किंवा चहा नाश्ता द्या. तुमच्या कर्माचा हिशेब शनिदेव तिथून सुरू करतात. शनी मंत्राचा जप. दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओम प्राम प्रीम प्रो सहा शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे कामाचा ताण कमी होतो आणि नोकरीत स्थिरता येते. पक्ष्यांना धान्य घालणे. रोज सकाळी किंवा विशेषतः शनिवारी 7 प्रकारचे धान्य, सप्तधान्य एकत्र करून ती पक्ष्यांना खाऊ घालावीत. यामुळे करिअरमधील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. लोखंडी वस्तूचे दान. जर नोकरीत खूप जास्त त्रास होत असेल तर शनिवारी एखादी लोखंडी वस्तू किंवा काळे तीळ दान करावेत. तसेच मधल्या बोटात मिडल फिंगरला लोखंडी अंगठी धारण करणे देखील लाभदायक ठरते.
एक खास टिप्स सांगते, ऐका. शनिदेव केवळ कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचेच फळ देतात. त्यामुळे हे उपाय करत असताना आपले कर्म पूर्ण निष्ठेने करा. उद्याच्या शनिवारी हा संधीचा शनिवार आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याच्या नोकरीसाठी, आरोग्यासाठी आणि सुखासाठी हे लक्षात ठेवा. विश्वास ठेवा, शनिदेव न्यायप्रिय आहे. तुमच्या श्रद्धेचं फळ ते नक्कीच देतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या मातांनी हा अनुभव घेतला आहे त्यांनीही आपले अनुभव लिहा, जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून कोणा एका मुलाचं आयुष्य तुमच्यामुळे सावरलं जाईल. कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या मुलांचं रक्षण करोत हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.